नगर परिषद मतमोजणी पुढे ढकलल्यामुळे प्रशासकीय यंत्रणांवर मोठा ताण पडणार आहे। तब्बल 19 दिवस स्ट्रॉंग रूमला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नजर असणार आहे। पोलिसांचा अतिरिक्त फौजफाटा तैनात करावा लागणार आहे। अधिकारी कर्मचाऱ्यांना भोजन, निवास यांसह इतर सर्व नियोजन सुद्धा तात्काळ करावं लागणार आहे। तर मतमोजणी ही पुढे ढकलण्यात आली। 21 डिसेंबरला आता मतमोजणी होणार आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांच्याकडून। प्रांजल, मतमोजणी पुढे ढकलण्यात आली आहे, त्यामुळे सरकार आणि विरोधक दोघांकडून खरं तर या निर्णयावर नाराजी व्यक्त झाली आहे आणि यामुळे आता प्रशासकीय यंत्रणांवर नेमका कशा पद्धतीने ताण पडेल? दीपाली, गेल्या महिन्यामध्ये निवडणूक आयोगाकडून पत्रकार परिषद घेऊन नगर परिषद निवडणुकांचा कार्यक्रम हा जारी करण्यात आला होता। त्यानुसार 2 तारखेला म्हणजे आज मतदान प्रक्रिया ही पार पडते, तर उद्या मतमोजणी ही होणार होती। त्या पार्श्वभूमीवर म्हणजे आपण आज जर बघितलं तर मतदानाला चांगला प्रतिसाद बघायला मिळतोय। माझ्या मागे जरी आपण बघितलं तर मतदानांच्या अगदी सकाळपासूनच रांगा देखील आहेत। उद्याचा जो कार्यक्रम आहे म्हणजे स्ट्रॉंग रूमला आज सर्व EVM असतील किंवा ते सर्व कर्मचारी तिथे पोहोचणार होते आणि मतमोजणी उद्या होणार होती। तर उमेदवारांची धाकधुकी वाढली होती। यासोबतच 24 तासातच निकाल हा हाती येणार होता, त्यामुळे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं। मात्र आज जो काही निकाल हा आलेला आहे त्यामुळे उमेदवारांकडून देखील नाराजी व्यक्त केली जाते। आपण काही वेळापूर्वीच बघितलं तर मुख्यमंत्र्यांनी देखील याबाबत कुठेतरी यंत्रणांवरती नाराजी व्यक्त केली आहे। मात्र दुसरीकडे आपण जर दुसरी बाजू जर बघितली तर या सर्व पार्श्वभूमीवरती यंत्रणांवरती, प्रशासकीय यंत्रणांवरती खर्च मोठा ताण हा पडणार आहे। म्हणजे आपण बघितलं तर आज सायंकाळी ही सर्व प्रक्रिया आवरल्यानंतर EVM हे स्ट्रॉंग रूमला जाणार आहेत आणि आजचा दिवस पकडला तर जवळपास 19 दिवस स्ट्रॉंग रूमला अधिकारी कर्मचारी यांचा वॉच हा असणार आहेत। आजच आपण बघितलं तर अनेक मतदान केंद्रांवरती अतिरिक्त पोलीस फौजफाटा मागवण्यात आलेला आहे। जी काही संवेदनशील केंद्र किंवा जिथे काही राडा होऊ शकतो तिथे देखील QRT असेल किंवा इतर पथकंही तैनात करण्यात आलेली आहेत। त्यामुळे स्ट्रॉंग रूमला जर बंदोबस्त द्यायचा म्हटलं तर ते सोपं काम नाही आहे। म्हणजे CCTV असेल, या अधिकारी कर्मचाऱ्यांची निवासाची असेल, भोजनाची व्यवस्था असेल, बंदोबस्त असेल किंवा इतर सर्व काही खर्च असेल किंवा नियोजन असेल हे प्रशासनाला करावं लागणार आहे। त्यामुळे एकंदरीतच आपण बघितलं तर मतमोजणी ही पुढे ढकललेली आहेत। मात्र याचे अनेक परिणाम हे बघायला मिळणार आहेत। यंत्रणांवरती मोठा ताण हा पडणार आहे आणि आता त्या जिल्हाधिकाऱ्यांकडून याबाबतचा आढावा घेतला जातोय, माहिती घेतली जाते, बैठका देखील त्याच्यावर पार हे पडणार आहेत। निश्चितच प्रांजल, त्यामुळे हे सगळं व्यवस्थितरित्या पार पडण्याचं चॅलेंज एक प्रकारे प्रशासनावर असेल। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।